लक्षात घेण्यात आली. त्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची एका जाहिरातीवर आक्षेप तुम्ही घेता. तुमच्या संवादावरून कुठे कुठे त्यांनी नाराजी व्यक्त केली. जी संघटना विरोध करायचा त्या जाहिरातीचा, नेमकं आपलं नेमकं यावर काय मत? मुळातच सामाजिक न्याय विभागाच्या नागपूर उपायुक्त कार्यालयातून जी जाहिरात आली तीच खरं म्हणजे उपवर्गीकरणाला पाठबळ देणारी आहे असं दिसतंय. त्याच्यामध्ये खरं म्हणजे उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रात चिघळत असताना अशा पद्धतीची जाहिरात देणं योग्य नाही आहे. त्याच्यामुळे एकूणच ज्या जागा आहेत, एकूण आरक्षणाच्या 13% उपवर्गीकरण करणं या बाबतीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये. जो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटाच्या आधारावर तो उपवर्गीकरण करणं जर सरकारला जर करायचं असेल तर तो विषय त्या बाबतीमध्ये पहिल्यांदा तर उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये समाजामध्ये सुसंवाद निर्माण करणं गरजेचं आहे. 2027 ची जनगणना आता होणार आहे. त्याच्यामुळे त्या जनगणनेमध्ये कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे पण येईल. त्याच्यामध्ये एकूणच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारखं सामाजिक न्याय विभागाचा इंडेक्स जर सरकारनं घेतला आणि केला तर ते योग्य राहील. परंतु ही जी जाहिरात आलेली आहे ही जाहिरातच मुळात उपवर्गीकरणाला कुठंतरी सपोर्ट करण्यासारखी आहे. म्हणून ही जाहिरात त्वरित रद्द करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे त्वरित बंद झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची तेढ निर्माण होता कामा नये असं मला फक्त सांगावं वाटतं. आपलं नाव याच्यावर वारंवार घेण्यात येत आहे. नेमकं जर दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा आरोप लावण्यात आलेला होता, काय म्हणाले नाही, मुळात आम्ही काही कोणत्या समाजाचा विषय त्याच्यामध्ये आम्ही कधी घेतला पण नाही आणि घेते नाही. दोन समाजात तेढ निर्माण करायनी बाबासाहेबांनी कधी सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत कधी बोलत नाही. आम्ही फक्त म्हणतोय की 13% जो आरक्षण आहे या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं जर सरकारच्या मनात असेल, पहिली गोष्ट ते उपवर्गीकरण सरकारनं करू नये समाजामध्ये. त्याच्यामुळे दुरावा निर्माण होईल. कारण एकसंघ हा समाज आहे, अनुसूचित जातीचा हा समाज बाबासाहेबांनी शेड्यूल्ड त्याला म्हटलेला आहे. शेड्यूल कास्ट हा सगळा अनटचेबल अस्पृश्यता या नावानं त्याच्यामध्ये तो आलेला आहे. म्हणून यांचं उपवर्गीकरण करून यांच्यामध्ये भांडणं करू नये. सामाजिक न्याय विभागाच्या नागपूर विभागानं जी जाहिरात काढली त्याच्यामध्ये एकूण अनुसूचित जातीला वेगळं केलं 58 जातींना आणि त्याच्यामध्ये मातंग आणि बाकी असं दाखवत असेल तर हे योग्य नाही. हे त्यांनी बंद केलं पाहिजे. त्वरित ही जाहिरात रद्द केली पाहिजे. आणि पूर्वीच्या कुठं याचा दाखला तर त्यांना द्यायचा असेल तर त्यांनी पूर्वीच्या जाहिराती आतापर्यंतच्या बघून घ्याव्यात. अशा पद्धतीची जाहिरात कुठे दिली गेली नाही आहे. मुळातच वस्ताद लहुजी साळवे आयोग 2003 मध्ये जो निर्माण झाला होता ना त्याच्यामध्ये ज्या 82 तरतुदी त्या शिफारशी मान्य करण्यात त्याच्यापैकी काही शिफारशी मान्य करण्यात आल्या होत्या. त्याच्या अनुषंगानं काही वसतिगृहांमध्ये मातंगांना, काही वसतिगृहामध्ये आपल्या सफाई कामगार समाजाच्या लोकांना त्याच्यामध्ये काही जागा ठेवल्या जात होत्या. त्याच्यामध्ये जसं 7% जागा, ह्या एकूण 100% जागेच्या 7%. याचा अर्थ एकूण 13% जागेचा जर काढला तर हा 1.75% येते. 2%च्या खाली येते. त्याच्यामुळे परंतु हे करताना अशी कोणती जाहिरात आतापर्यंत देण्यात आलेली नव्हती. ही जी जाहिरात देण्यात आली याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्यावसायिकमध्ये तर 419 जागांपैकी 68 जागा मातंगांना, बाकी सफाई काम अशा पद्धतीनं दाखवून आणि इतर सगळ्या 57 जातींना 150 जागा दाखवल्या. तर अशा पद्धतीची जाहिरात मुळातच देणं म्हणजे या समाजात तेढ निर्माण करण्याला ती त्वरित जाहिरात बंद करण्यात यावी आणि विनाकारण समाजामध्ये भांडण लावण्यात येऊ नये. साधी मागणी आहे, सगळ्यांची मागणी आहे का या बाबतीमधला उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेले आहेत त्याच्या वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा एकत्रित करावा. त्याच्यामध्ये समाजात तेढ निर्माण करता येणे हे पण सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्याच्यामुळे हा सगळा डेटा घ्यावा, समाज बांधवांना एकत्रित घ्यावं आणि त्याच्यानंतर योग्य अनेक तज्ञांना एकत्रित करून हा निर्णय करावा अशी माझी पण आपल्या माध्यमातून विनंती असेल. राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री असताना 21 डिसेंबर 2018 रोजी सुद्धा हा निर्णय झाला होता. तर त्यांना विसर पडला का असंही त्यांनी आरोप. नाही, मुळातच
त्यांना ते कळलंच नाही असं मला वाटतं. मला कुणाला काही म्हणायचं नाही. 2018 मध्ये जो GR होता तो GR मध्ये कुठंही जाहिरातीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्यात आलेलं नव्हतं. मूळ जो GR त्याच्यामध्ये आहे 2018चाच नव्हे, सगळे GR जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये वस्ताद लहुजी साळवे आयोगाची स्थापना 2003 मध्ये झाली आणि त्याच्या काही शिफारशी जसे वसतिगृहामध्ये त्यांना विशेष काही सवलती देण्यात याव्या, तर त्याच्यामध्ये शहरातल्या जशा एकूण 100% जागांपैकी 7% जागा, लक्षात घेण्यासारखा विषय, फक्त 7% जागा मातंग समाजाच्या लोकांना देण्याच्या बाबतीमधला तिथला निर्णय होता. हा एकूण 13%च्या फक्त 1.5% येतो. हा एकूण 13%च्या फक्त 1.5% येतो. त्याच्यामुळे ह्या वस्ताद लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी अन्वये केल्या गेलेल्या आतापर्यंतच्या अनेक शिफारशी सरकारनं मान्य केल्या, परंतु मूळ जाहिरात जी असायची त्याच्यामध्ये त्या काळात ते जायचं अनुसूचित जाती 80% असंच त्याच्यामध्ये होतं. कारण तेव्हा OBC